जय हिंद पोरांनो. बघा, आज आपण कूट प्रश्नाचा भाग 2 घेणार आहोत. आणि या भाग 2 मध्ये समजा ही कापडाची रिबीन म्हणतील याला, किंवा कापडाची पट्टी म्हणतील, किंवा कापडाची फीत म्हणतील, किंवा दोरखंड म्हणतील, दोरी म्हणतील, किंवा तांब्याची तार असेल, कलईची तार असेल तर हे तारही म्हणतील. कन्सेप्ट काय ते लक्षात ठेवा की समजा या दोरीला, ताराला किंवा फितीला जर काप दिला, असा काप दिला तर तयार काय होतात? हे तुकडे तयार होतात. तर मग तुकडे तयार होतात. तर या काप आणि तुकडे यावर परीक्षेला जे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात ते आपण घेणार आहोत. आपण कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. नाही तर काय होतं, सोपेच प्रश्न असतात पण परीक्षेमध्ये सिलेमिस्टिक करून पोरं चुकवतात. त्या चुका होऊ नये यासाठी कन्सेप्टकडे फोकस द्या. कन्सेप्ट महत्त्वाची आहे. आणि महत्त्वाचं काय माहिती आहे का, की जर समजा प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे समजून नाही घेतला, त्याला स्वतः अंडरस्टँड नाही केलं, ग्रास्प नाही केलं तर तुमच्या चुका होत असतात. म्हणून पहिली स्टेप आहे गणिताची आणि बुद्धिमत्तेची की प्रश्न नेमका म्हणतो काय ते समजून घेऊन नंतरच सोडवायला सुरुवात करायच्या. तर मी पहिला तुम्हाला एक प्रश्न देतो, तो प्रश्न स्वतः अटेम्प्ट करा. जर समजा तुम्हाला उत्तर आलं तर खूप छान, नाही आलं तर मग काय चूक होते आणि काय कन्सेप्ट आहे ते समजून घ्या. तर पहा, प्रश्न असा आहे की मला एका 7 मीटर कापडाच्या फितीचे प्रश्न क्रमांक 1. आता तुम्हाला मी जे PDF सेंड केली ती त्या PDF नुसार जे आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्रामला जॉईन आहेत त्यांना मी जे PDF सेंड केली ती त्या PDF मध्ये हा प्रश्न 16व्या नंबरचा आहे. हे लक्षात ठेवा. तर पहा, प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतो, मला एका 7 मीटर कापडाच्या फितीचे, मला एका 7 मीटर कापडाच्या फितीचे मला एका 7 मीटर कापडाच्या फितीचे एक मीटरचे तुकडे कापून तयार करायचे आहेत. एक मीटरचे तुकडे कापून तयार करायचे आहेत. तर प्रथम त्या फितीचे 2 टोके जुळवून, प्रथम दोन टोके जुळवून 2 टोके जुळवून मला हवे असलेले तुकडे मिळवण्यास किती वेळा कापावे लागेल? हा प्रश्न आहे बघा. आता हा प्रश्न जो आहे हा प्रश्न तुम्ही स्वतः अटेम्प्ट करा, स्वतः समजून घ्या आणि नंतर सोडवा. मग तुमची सिलेमिस्टिक काय होते ते तुम्हाला कळतं. तर ठीक आहे, तुम्ही सोडवला असेल, बघू आपण याचं उत्तर काय. बघा, लक्ष द्या. अगोदर मी याचा पटकन उत्तर सांगतो आणि नंतर मग स्पष्टीकरण देतो. सिंपल आहे. 7 मीटर आहे ना, 7 मीटरमधून 1 वजा करा, राहिले किती? 6. आणि 6ला 2 न भागा, बेत्रिक 6. उत्तर 3 वेळा कापावं लागेल. इतकं सिंपल आहे, काहीच हार्ड नाही. म्हणजेच 7 मीटर कापड होतं, त्यामधून 1 वजा केला 6 आणि 2 न भागलं, बेत्रिक 6. आता नेमकं हे 1 वजा का केला आणि 2नच का भागलं याचं स्पष्टीकरण जर समजून घ्यायचं असेल राजा, तर मी स्पष्टीकरण सांगतो, कन्सेप्ट सांगतो. ती कन्सेप्ट जर समजली तर या टाईपवर कुठलाही प्रश्न कसाही फिरून आला तर चुकणार नाही. आता बघा काय करायचं आहे. कन्सेप्ट अशी आहे, समजा, लक्ष द्या. खेळ काय सगळा कन्सेप्टचा आणि त्यामध्ये काप आणि तुकडे यावरच सगळा खेळ आहे. काही मुलांना काय होतं, काप विचारले की तुकडे काढतात आणि तुकडे विचारले की काप काढतात, असं ते कन्फ्युजन करतात. तर हा गोंधळ होऊ नये आणि कन्सेप्ट जर एकदा लक्षात आली तर तुम्हाला याच्यावर कसाही प्रश्न फिरू द्या, काही प्रॉब्लेम जाणार नाही. म्हणून जरा कन्सेप्ट काय बघा. कन्सेप्ट अशी आहे की जर समजा हे 7 मीटर लांबीचं कापड होतं, या 7 मीटरमध्ये जर समजा तुम्ही पाहिलं हे 7 मीटरची फीत आहे, पण त्या 7 मीटरमध्ये प्रत्येक तुकडा 1 मीटरचा पाहिजेत. 1 मीटरचे तुकडे तयार करायची ही तुमची इच्छा आहे. म्हणजे 1 मीटरचा तुकडा पाहिजे प्रत्येक. ही एक कंडिशन. दुसरी कंडिशन काय सांगितली, प्रथम 2 टोके जुळवून घ्या. प्रथम काय करायचं आहे, दोन्ही टोका असे जुळवून घ्यायचे. म्हणजेच ही जे रिबीन आहे, ही जे फीत आहे ती अशी होणार की नाही मला सांगा. ती अशी होणार की नाही. हां, मग टोकं जुळवून घेतले म्हणजे हे टोका असे तुमच्या येणार. आता बघा, लक्ष द्या. मग
इथं आता तुमचा खास टर्निंग पॉईंट आहे. इथं समजून घ्या काय. मी एक काप दिला याला, तुकडे किती झाले? किती झाले? 3. हे बघा 1 2 शिल्लकचा वेगळाच असतोय का. आता पुन्हा काप दिला तर इथं जॉईंट आहे म्हणून हे इथं या कापावर 2 होतील एक्स्ट्रा अजून, आणि इकडला शिल्लक वेगळाच राहतो की नाही. तर मी 2 काप दिले तर तेव्हा किती तुकडे झाले? मग 5. मग मी आता अजून एक काप दिला तिसरा, तर किती तुकडे झाले? 7. आता पहा, इथं लॉजिक पकडणं महत्त्वाचं आहे. अंकगणितामध्ये लॉजिक हे अगोदर पकडायचं असतं. तर लॉजिक असं आहे की या कापापेक्षा तुकडे कसे आहेत की याची दुप्पट करून अधिक 1 मिळवला, दुप्पट करून अधिक 1 मिळवला, 2 बेन 1 3, म्हणजे दुपटीपेक्षा 1 न जास्त, दुपटीपेक्षा 1 न जास्त काय तुकडा. मग इथं पण पहा, 2 4 दुप्पट केली, अधिक 1 मिळवला 5. लॉजिक हे आहे. आता इथं पण 3 दोन्ही 6 अधिक 1 म्हणजे किती? 7. हे लॉजिक हाती आलं. तुम्हाला इथं नट बोल्ट खोलून जर समजा तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल आणि इकडं निरीक्षण करा, म्हणजेच तुम्हाला पटकन आता इथं कन्सेप्ट सोडवायला उपयोग होईल याचा. 3 दोन्ही 6 आणि 1 7 असं दुपटीपेक्षा 1 न जास्त आहे की नाही. म्हणजेच हे 2 2चे, हे 2 2चे 2 2चे 1 2 3 गट मिळाले आणि हा एक शिल्लकचाच आहे. हा एक कळतंय ना. म्हणजेच तुम्ही जर कुठल्याही फितीचे समजा टोकं जुळवले, एक काप दिला तर 2चा 1 गट मिळतो आणि एक शिल्लक, 2 काप दिले तर 2 2चे 2 गट मिळतात आणि एक शिल्लक. कळालं का? या पद्धतीनं. मग म्हणूनच मी काय केलं तर माहिती आहे का, हा शिल्लकचा एक आहे ना इकडला एक शिल्लकचा, हा तो शिल्लकचा असतो की नाही. असा इकडला हे कट दिला आणि इकडला शिल्लक असतो ना एक, हा कट दिला इकडला शिल्लक असतो का नाही. तो एक यातून वजा करा, कधी टोकं जुळवून असतील त्यावेळेस. आणि वजा केल्यानंतर 6 राहिले, 6 मधून मग या 6 मध्ये 2 2चे गट आहेत की नाही असे, म्हणजे दुप्पट दुप्पट आहे का नाही. तर या 2 2चे गट किती आहेत तितके काप आहेत. मग म्हणजेच दुप्पट याची उडवून टाका. 2 2 बेत्रिक 7 3 काप. काय आहे ते कंडिशन कळाली आता, काय प्रॉब्लेम नाही. चला ठीक आहे. आता नेक्स्ट पुढचा प्रश्न क्रमांक 2 काय घेऊ आता. प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो पहा, की मला 19 मीटर दोरखंडाचे एक एक मीटर लांबीचे तुकडे कापून तयार करायचे आहेत. प्रथम दोन्ही टोके जुळवून मला हवे असलेले तुकडे मिळवण्यास कमीत कमी किती वेळा कापावे लागेल, हा प्रश्न आहे. तर बघा, हा 2 नंबरचा प्रश्न आहे. तो स्वतः तुम्ही अगोदर समजून अटेम्प्ट करा, म्हणजे तुमची काय चूक होते ते कळतं. सिंपल बात आहे बघा, की दोन्ही टोकं जुळवले असे. हे बघा ते काय म्हणतं की असे दोन्ही टोकं जुळवले की नाही. मग टोकं जुळवले तेव्हा काय करायचं, यातला एक शिल्लकचा असतो तो वजा करा. 19 मधून 1 गेला, राहिले किती? 18ला किती भागायचं? 2 न 2 9 9 तर राहील. म्हणजे 19 मधून 1 वजा गेला, 18ला 2 न भागलं, 2 9 18 9 उत्तर राहील. तुम्हाला 9 वेळा कापावं लागल. लक्षात आलं का? ही त्याची कंडिशन कशी आहे बघा, समजून घ्या. तर आता याचे काय ते लक्षात आलं का? बघा लक्ष द्या, की समजा मी असं एक काप दिला, इथं काप घेतो आणि इथं तुकडे घेतो. मग एक काप दिला तेव्हा तुकडे किती आले? 3 आले, म्हणजे एक शिल्लकचा. मग 2 काप दिला, हे 3 काप दिले, हे 4 काप दिले, 5 दिले, 6 दिले, 7 दिले, 8 दिले आणि 9 काप दिले. कळालं का? तर या 9 कापापर्यंत 9 दोन्ही इकडले किती झाले? 9 दोन्ही 18 आणि हा शिल्लकचा अधिक 1 19 मीटर. परत 19 मीटर पूर्ण झालं. इथं 18 तुकडे आहेत,
हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 हे 18 तुकडे झाले 1 1 मीटरचा आणि हा शिल्लकचा आहे की 19वा तुकडा. कळालं का? पण यासाठी काप किती द्यायचं काम पडलं? 9 वेळा. कारण टोकं जुळवून तर 9 दोन्ही 18 आणि एक शिल्लकचा इकडचा. लक्षात आलं का नाही आलं? चलो ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3 घेऊ आता. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. 56 मीटर लांबीची कापडी पट्टी 7 ठिकाणी कापून 7 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा मिळेल? कळलं का श्री? तर हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. स्वतः अगोदर अटेम्प्ट करा आणि नंतर सोडवा तर फायदा आहे. बघा लक्ष द्या काय ते. सिंपल आहे. 56 मीटर लांबीची कापडी पट्टी 7 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा मिळेल? तर सिंपल आहे. 56 आणि इथं 7 56 मीटर लांबीचे 7 ठिकाणी कापलं तर कापलं 7 ठिकाणी तुकडे किती मिळणार? 8. मग 8 1 8 8 7 म्हणजेच हे तुकडे आहेत 8 आणि प्रत्येक तुकड्याची लांबी किती आहे? 7 मीटर. लांबी किती आली? आता बऱ्याच जणांना हेच कळत नाही. बरेच जण हे 8 हेच उत्तर लिहितात. जरासं समजून घ्या सांगतो मी. काप आताच बोललो मी आणि इकडं तुकडे असतात बरोबर. त्यानं स्पष्ट काय सांगितलं की 56 मीटर लांबीची एक पट्टी आहे. समजा ही अशी पट्टी आहे. किती मीटर लांब आहे? 56. आणि त्याला 7 ठिकाणी काय केलंय? कापलंय. म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7 किती ठिकाणी कापलं? 7 काप दिले राजा. तर 1 2 3 4 5 6 7 8 किती तुकडे होणार? हे तुकडे आहेत. हे 8 म्हणून घेतलं होतं मी. 7 ठिकाणी कापला असेल तर त्याला 8 तुकडे झाले. हा एक तुकडा, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, 5वा 6वा 7वा 8वा किती तुकडे झाले? 8. मग 8 तुकडे आहेत तर 56 मीटर म्हणजेच ही 56 आहे. तर या 56 मीटरला म्हणजे ही काय आणि ही काय ही तुम्हाला दिसते तुम्हाला डायरेक्ट ती रिबीन आणि इथं आहे संकेत. तर याला इथं किती तुकडे झाले? एक 7 काप आहेत. हे काप आहे 7 काप पण तुकडे त्याच्यापेक्षा एक न जास्त. म्हणून मग इथं काय करावं लागेल तुम्हाला की 8 तुकडे आहेत म्हणजे 8 याचे वाटे करावे लागतील. हा एक वाटा, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, 5वा 6वा 7वा आणि 8 वाटे करावं लागतील. मग 8 1 8 8 7 मग हा 7 हा 7 7 7 7 7 आणि 7 किती वेळा आला? 8 वेळा. तेव्हा ते 56 पूर्ण होईल. म्हणून लक्षात ठेवा ही लांबी किती आहे? प्रत्येक तुकड्याची लांबी 7 मीटर आहे. जेव्हा हे लक्षात ठेवा जेव्हा 2 टोकं जुळवलेले असतात तेव्हा आपण काय करतो? 2 न भागतो आणि एक शिल्लकचा तुकडा असतो. पण जेव्हा असे 2 टोकं जुळवलेले नसतात तेव्हा कापापेक्षा 1 न जास्त तुकडा असतो. कापापेक्षा 1 न तुकडा जास्त असतो. बघा 1 काप दिला 2 तुकडे झाले, 2 काप दिले 3 तुकडे झाले, 3 काप दिले 4 तुकडे झाले. जेव्हा टोकं जुळवलेली नसतात तेव्हा कापापेक्षा तुकडा किती जास्त असतो? 1 न. आणि जेव्हा टोकं जुळवलेली असतात तेव्हा कापाच्या दुपटीपेक्षा 1 न जास्त असतो. ह्या कंडिशन जर लक्षात आल्या तर काहीच अडचण जात नाही परीक्षेला. ठीक आहे. प्रश्न पुढचा घेऊया का आपण आता? प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. 60 सेमी तांब्याच्या तारेचे 5 सेमीचा एक याप्रमाणे तुकडे करायचे झाल्यास कमीत कमी किती वेळा कापावे लागेल?
तर पहा, लक्ष द्या. तर हे स्टॉप करून सोडवा आणि उत्तर काढा. याचं उत्तर तुमचं चुकणार म्हणजे चुकणार हे मी सांगतो. हा, बरेच जण याचं उत्तर बा चुकच काढतात. आता तुमचं काय बघा, प्रयत्न करा. आलं तर खूपच छान, पण जास्तीत जास्त जण याला चुकवतात. हे बघा, सिंपल आहे की 60 सेमी तांब्याची तार आहे. ही 60 सेमी तांब्याची तार आहे आणि 5 सेमीचा त्यामध्ये एक तुकडा जर काढला इकडं, तो 5 सेमीचा, पुन्हा दुसरा काढला 5 सेमीचा, तिसरा काढला 5 सेमीचा, असं यायला पाहिजे ना. म्हणजेच या 60 सेमीमध्ये 5-5 नुसार वाटे करायचे. 60 मध्ये 5-5 नुसार 5 सेमीनुसार वाटे करायचे. 5-12 हे काय येणार, हे 12 काय येणार, तर हे 12 येणार तुकडे. तर मग इथं आपल्याला तुकडे नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, काप. म्हणून यातून 1 वजा करा. तुकड्यापेक्षा काप 1 न कमी असतो. आताच बोललो होतो मी. म्हणून 11 वेळा, म्हणजेच 11 वेळा कापावं लागेल. याला उत्तर हे राहील. लॉजिक कळालं, नाही कळालं सांगतो पुन्हा. हे बघा, 5चा, हे बघा, 1 वेळा कापलं, 5चा हा 1 तुकडा आला. 2 वेळा कापलं, 3 वेळा कापलं, 4 वेळा कापलं, 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा, 8 वेळा, 9 वेळा, 10 आणि 11 वेळा. बघा मोजा आता. 11 वेळा कापलं म्हणजे 11 वेळा कापलं. हा 1, हा 2, हा 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 जे मिळाले हे तुकडे. मग हा पण 5, हा पण 5, 5, 5, 5, 5, 5, 5, 5 असा 12 वेळा. कळलं का. 5 सेमीचा 1, तर असे 5-12, 12 तुकडे याच्यात आहेत. हे तुकडे आले म्हणून त्या तुकड्यातून 1 वजा करून 11 वेळा कापावं लागेल. हे लॉजिक कळालं का. हे जर कळालं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही काय करा, कन्सेप्टवर जास्त फोकस करा आणि अशी पुन्हा पुन्हा मांडणी करून ट्रायल करा. कारण जो जास्तीत जास्त वेळा अभ्यास करेल, जो जास्तीत जास्त प्रयत्न करेल, तोच यशस्वी होणार. नाही तर यश नाहीच आहे, तुम्हाला माहीतच आहे. कारण ते म्हणतात ना, करत करत अभ्यास जडमती होती सुजान, रसी आवत जावत शिल पर करे निशान. म्हणजेच जे दगड असतो, शिळा असते, त्याच्यावर जर वारंवार रस्सी जरी फिरवली तर त्याच्यावर निशाण बनतात. तर आपला हा माइंड आहे. माइंडला जर आपण प्रयत्न केला, सराव केला तर निश्चितच ते येणारच, काही प्रॉब्लेम नाही.